डायनॅमिक क्विज वापरणं किती सोपं आहे. ॲडमिनला लॉग इन करा. ॲडमिनला लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्विज तयार करता येतील. त्याला नाव द्या. आता उद्या आपल्याला शिवजयंतीनिमित्त क्विज बनवायची आहे. नाव दिलं मी शिवजयंती क्विज. इथं आपण समजा ज्युनियर, सिनियर आणि ओपन असे 3 कॅटेगरीमध्ये 3 क्विज बनवतो आहे. तर इथं तुम्ही ॲड करू शकता. इथं आय डी मी सध्या सेमच टाकतो, दोन्ही ठिकाणी सेमच टाकतो, पण तुम्ही तसं लिहू शकता 5वीसाठी, 8वीसाठी, 10वीसाठी. आता काय आलं तर एक क्विज तयार झाली. इथं बघा दिसतं, इथं शिवजयंती क्विज दिसते. मला की नाही आता 5वी मॅथ्स आणि 5वी इंग्लिश हे नको आहे दाखवायला लोकांना. तर लोकांना फक्त सध्या शिवजयंती क्विजच दिसेल. अशा तुम्ही पाहिजे तेवढा क्विज ओपन करू शकता. लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांना तितक्याच क्विज दिसतील जितक्यात तुम्ही दाखवणार आहात. एकाच वेळी तुम्ही 2पेक्षा जास्त, 4पेक्षा जास्त सुद्धा क्विज दाखवू शकता किंवा सिंगल क्विज सुद्धा दाखवू शकता. या ठिकाणी ग्लोबल सेटिंग दिलेलं आहे. इथं मॅक्झिमम क्वेश्चन किती दिसले पाहिजेत लोकांना? मला वाटतं लोकांना फक्त 10च क्वेश्चन दिसले पाहिजेत. परंतु मी मात्र त्याच्यामध्ये पाहिजे तेवढे प्रश्न टाकेल आणि त्या 100 प्रश्नातील 10 प्रश्न रँडमली विद्यार्थ्यांना दिसणार आहेत. मी तसं समजा 15 लिहिलं तर विद्यार्थ्यांना 15 प्रश्न दिसतील. 15 प्रश्न दिसले की मग त्यांना एंड करावं लागेल. त्याच्यानंतर सर्वात जास्त मार्क पडलेल्या किती विद्यार्थ्यांची यादी दिसली पाहिजे, त्याला म्हणतात लीडर बोर्ड. इथं तो आकडा तुम्हाला लिहायचा आहे. 20 मुलांची यादी दिसली पाहिजे किंवा 100 मुलांची यादी दिसली पाहिजे. आणि काही नियम असतील तुमच्या क्विजचे ते इथं तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट कॅटेगरी, तुम्हाला शिवजयंती क्विज असं निवडायचं आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या क्विजचे क्वेश्चन टाकायचे आहेत. जर तुमच्याकडे एक्सेल शीट असेल तर एक्सेल शीटमधून सरळ क्विज कॉपी करायची आणि इथं पेस्ट करायची, सेव्ह क्वेश्चन्स करायचं आणि झालं. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मात्र दिसताना असं दिसेल. मी ॲडमिन कॅन्सल करून फक्त नॉर्मल क्विज घेतो, तर त्यासाठी विद्यार्थ्यांना तुमचं ब्रँडिंग दिसेल. त्याच्यानंतर वरती तुम्हाला क्विजचं नाव दिसेल. त्याच्यानंतर लीडर बोर्ड दिसेल, कोणी कोणी टेस्ट दिलेल्या आहेत आणि त्यांना किती मार्क पडलेले आहेत ते सगळे लोक बघू शकतील. विद्यार्थी क्विज सोडवण्यापूर्वी स्वतःचं नाव लिहिल, मोबाईल नंबर लिहिल आणि मगच क्विज सोडवेल. तर अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांना हव्या तेवढ्या क्विज उपलब्ध करून देता येतील आणि बनवलेल्या क्विज तुम्हाला पाहिजे तेव्हा डिसेबल करून ठेवता येतील आणि नवीन नवीन क्विज ॲड करत जातील आणि सर्व क्विजचा डेटा तुमच्या गुगल ड्राईव्हला आपण सेव्ह करतोय. तुमच्या ईमेलद्वारे हे तुम्ही ॲक्सेस करणार आहात. डायनॅमिक क्विज मार्केटिंगसाठी तर उत्तमच आहे, शिवाय अकॅडमिकमध्ये मुलांच्या परीक्षा घेण्यासाठी सुद्धा ते योग्य आहे.